कल्पना करा की एक सकाळी आपण उठलात आणि हे सुंदर जग तुम्हाला काही प्रमाणात भुरकं दिसायला लागलं तर तुमच्या नातवंडाच्या चेहऱ्यावरचं ते हास्य, डिटेल्स आहेत, बारकावे आहेत. येस, वय वर्ष 40शी नंतर असे, कारण की अनेक डोळ्यांचे आजार असे आहेत की ते कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय तुमची नजर कायमची भुरकी बनवू शकतात. आणि म्हणूनच काही प्रॉब्लेम नसला तरी वय वर्ष 40 नंतर कंप्लीट आय चेकअप, परिपूर्ण नेत्र तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे, ज्यात तुमचा डोळ्याचा पडदा म्हणजे रेटिना किंवा नेत्रपटल तपासणी होते, नसेची तपासणी होते. मी डॉक्टर श्रुतिका जुनागडे कांक्रिया, नेत्ररोग तज्ज्ञ, एशियन आय हॉस्पिटल पुणे, एक रेटिना स्पेशालिस्ट आणि कॅटरॅक्ट सर्जन म्हणून तुमच्याशी आज संवाद साधणार आहे. आणि समजून घेऊया आपण की 40शी नंतर डोळ्याची किंवा पडद्याची तपासणी का महत्त्वाची आहे. अनेक असे आजार आहेत ज्यांची काहीच लक्षणे नसतात, दुखत नाही, डोळ्यात खुपत नाही, लाली येत नाही, पण वाळवी लागल्यासारखे हे आजार आपली नजर हळूहळू हळूहळू कायमस्वरूपी काही प्रमाणात भुरके बनवत जाते. तर असे कोणते आजार आहेत? नंबर 1, मोतीबिंदू. मोतीबिंदू हळूहळू वाढतो, नजर भुरकी करतो, पण अनेकदा पेशंट्स त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, भीतीपोटी म्हणा किंवा कंटाळा येतो म्हणून डॉक्टरकडे जाणं टाळतात. आणि कधीकधी मोतीबिंदू खूप वाढून जातो आणि नजर खूप कमी होते. अर्थात मोतीबिंदू बऱ्यापैकी आमच्या कॅटरॅक्ट सर्जनच्या हातात असतो. मोतीबिंदू काढून लेन्स टाकल्यावरती बऱ्यापैकी क्लिअर दिसतं. पण अनेकदा पेशंट ह्या भ्रमात राहतात की मला मोतीबिंदूच असेल, आरामात जाऊ, आरामात सर्जरी करू. पण मागे पडदा आणि नसेवरती काही वेगळेच आजारही असू शकतात जे आपण मोतीबिंदूमुळे टाळू शकतो, जसे की काचबिंदू किंवा डायबेटिक रेटिनोपॅथी किंवा एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन. तर पहिले आपण समजून घेऊया काचबिंदू म्हणजे काय आणि त्याने काय होऊ शकतं. काचबिंदूला सायलेंट थीफ ऑफ द विजन म्हटलेलं आहे. म्हणजे काचबिंदू हा एक असा आजार आहे जो चोर पावलाने येतो आणि आपली नजर कायमस्वरूपी घेऊन जातो. तर काचबिंदूमध्ये नेमकं होतं काय? काचबिंदूमध्ये आपल्या डोळ्याच्या आतलं जे प्रेशर आहे ते वाढतं. म्हणजे हा जो डोळा आहे त्याच्यातलं प्रेशर वाढतं, त्यामुळे अशी सुदृढ डोळ्याची नस पांढरटसर व्हायला लागते. नस ही इथे असते. नस डोळा आणि मेंदूमधले कनेक्शन असतं. काचबिंदूच्या प्रेशर वाढीमुळे ही नस कमजोर झाल्यावरती नेमकं घडतं काय? तर हळूहळू आपली साईडची नजर, वरची नजर आणि खालची नजर कमी कमी होत जाते आणि आपण एखाद्या भोगद्यातनं बघतोय अशी नजर होऊन जाते. आणि सर्वात महत्त्वाचं समजून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे याच्यात दुखत नाही. आणि पेशंटला जेव्हा जाणवायला लागतं की आपली नजर कमी होते, तोपर्यंत एक 70% नजर पेशंट ऑलरेडी गंवून बसलेला असतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, काचबिंदूमध्ये गेलेली नजर आपल्याला पुन्हा आणता येत नाही, ती कायमस्वरूपी जाते. तर याचं निदान फक्त डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये जेव्हा डॉक्टर तुमच्या पडद्याची तपासणी करतात आणि नसेल जर काही दोष मिळाला तर चाचण्या करतात तरच होऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा आजार म्हणजे डायबेटिक रेटिनोपॅथी किंवा मधुमेहजनक नेत्रपटल विकार. यात काय होतं? शुगर वाढीमुळे पडद्याच्या रक्तवाहिन्या ज्या सूक्ष्म असतात त्या कमकुवत होतात, त्याच्यातनं द्रव्य बाहेर पसरतं, रक्तवाहिन्या फुटतात आणि पडद्याच्या मधोमध सूज येते आणि नजर कमी होऊ लागते. पण सूज येऊन नजर कमी होण्यापूर्वीच हा आजार पडद्यात डेव्हलप होत असतो आणि पेशंटला त्याची भनकसुद्धा लागत नाही. हे कसं? कारण की हा जो आजार आहे तो पडद्याच्या साईडला सुरू होतो, इथे साईडला सुरू होतो आणि पेशंटला तेव्हा त्याची जाणीव होत नाही. हळूहळू त्याची जो प्रभाव डोळ्याच्या मध्ये येतो तेव्हा पेशंटला जाणीव होते, पण कधीकधी तोपर्यंत वेळ जास्त होऊन गेलेली असते. पडद्यात ऑलरेडी असे काही खपल्या, असे काही रक्तवाहिन्यांचे पुंजके तयार होतात जिथून ब्लिडिंग होऊ शकतं, पडदा निसटू शकतो आणि कायमस्वरूपी नजर कमी होऊ शकते. तेव्हा प्रत्येक डायबेटिक पेशंटने हे लक्षात ठेवायचं आहे की डायबिटीजमुळे अंधत्व येऊ शकतं आणि डायबिटीज असताना जरी तुम्हाला चांगलं दिसत असेल तरी रेटिनाची तपासणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तिसरा महत्त्वाचा आजार म्हणजे एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन.
हल्लीकडे याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. यात काय होतं, पडद्याच्या मधोमध रक्तवाहिन्यांचा पुंजका तयार होतो, ज्याच्यातनं परत सूज येते, रक्तस्राव होतो आणि आपल्याला गोष्टी अस्पष्ट दिसायला लागतात, सरळ लाईनी वाकड्या दिसायला लागतात. हा आजार खूप पटकन वाढतो. थोडं स्पष्ट दिसण्यापासून तर अगदी वाचता न येण्या एवढी नजर होण्यासाठी अक्षरशः 1 महिनाही पुरे होतो. ह्या आजाराला मी लोकल कॅन्सर सारखं ट्रीट करते. म्हणजे ह्या आजाराला आपण जितक्या लवकर इंजेक्शन्स देऊन मारू तेवढा तो तुम्हाला कमी त्रास देईल, नाही तर कायमस्वरूपी नजर आपली कमी करेल, ज्याच्यामुळे डोळ्यासमोर एक कॉन्स्टंट काळा ठिपका दिसत राहील, ज्याच्यामुळे कायमस्वरूपी आपल्याला चेहरे ओळखणं आणि लिहिता वाचणं मुश्किल होईल. तेव्हा हे काय आजार होऊ शकतात हे तर आपल्याला कळलं आहे, पण याच्यासाठी नेमकं करायचं काय? आपली दृष्टी ह्या आजारांपासून कशी सावध ठेवायची किंवा कशी सुरक्षित ठेवायची? सोपा उपाय आहे नियमित नेत्र तपासणी. परिपूर्ण नेत्र तपासणीमध्ये डोळ्याचे प्रेशर, डोळ्याची गोलाई, लेन्सची कंडिशन, रेटिनाचा फोटो किंवा रेटिनाचा डिटेल एक्झामिनेशन आणि नसेचं डिटेल एक्झामिनेशन होत असतं. अनेक पेशंट डोळ्यात ड्रॉप टाकून भावली मोठी करून रेटिना एक्झामिनेशन टाळतात. त्यांना तो अर्धा दिवस वाया घालवायचा नसतो किंवा डायलिटेशन ड्रॉपनंतर जे काही डिस्कम्फर्ट होतं ते नको असतो. आता अशा पेशंटसाठी आपल्याकडे सुंदर सुविधा आहे ज्याला ऑप्टॉस मॅपिंग म्हणतात. ऑप्टॉस टेक्नॉलॉजीमध्ये डोळ्याच्या पडद्याचा डिटेल फोटो निघतो, तोही विदाऊट डायलिटेशन, ज्यामुळे डॉक्टरांना असे काही आजार लगेच निदान करता येतात आणि त्याच्यावरती त्वरित उपचार सुरू करता येतात. आता नेमक्या ह्या तपासणी कधी कराव्या आणि कोणी कराव्या? वय वर्ष 40 नंतर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल, म्हणजे डायबिटीस नसेल, BP नसेल, घरी कोणाला डोळ्याचा आजार नसेल, तर वर्षातनं किंवा 2 वर्षातनं एकदा नेत्र तपासणी केली पाहिजे. मात्र तुम्हाला डायबिटीज असेल, घरी फॅमिली हिस्ट्री असेल काचबिंदूची किंवा रेटिनल डिटॅचमेंटची, तर तुम्हाला नेत्र तपासणी ही दर 9 महिने किंवा दर 6 महिन्यांनी केली तरी चालणार आहे. तेव्हा आपल्या डोळ्यांकडे दुर्लक्ष करू नका. कोणत्याही लक्षणांसाठी थांबू नका. सगळं व्यवस्थित दिसत असेल तरीही रुटीन कंप्लीट आय चेकअप म्हणजे परिपूर्ण नेत्र तपासणी नक्की करून घ्या. तुमची दृष्टी तुमच्या हातात आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा. थँक्यू.